हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज मी सोयाबीनची भाजी करायचं ठरवलं होतं. जसं मी काल बोलली होती तसं वाटप कालच ॲक्च्युली करून ठेवलं होतं आईने मी. सो इथे कांदा टमॅटो वगैरे चिरून सगळं मिरची पावडर सगळं टाकून मी फोडणी दिली होती. सोयाबीन वगैरे टाकला, छान फ्राय करून घेतलं, डाळ पण बनवून घेतली आणि भात पण बनवून घेतला होता. सो पीठ राहिलं होतं कालचं, तर त्याच्याच आम्ही डोसे खायचं ठरवलं होतं तिघांनी पण. संध्याकाळी बाहेर जाणार होतो जेवायला, त्याच्यामुळे जास्त काही जेवणाचा आज प्रोग्राम नव्हता. सो इथे मी तिघांचेही नाश्त्याची प्रिपरेशन करत होते. छान तर्री आली होती सोयाबीनच्या भाजीला. सो डब्यामध्ये असं डाळ भात आणि सोयाबीनची भाजीच दिली त्याला डब्याला, आणि त्याला नाश्ताही सोयाबीनची भाजी आणि हे दिलं, डोसा दिला. इथे चहा छान उकळून घेतला. चहा म्हणजे सकाळी पाहिजेच. चहा नसेल तर आईंचं पण डोकं दुखतं आणि माझंही डोकं दुखतं, त्याच्यामुळे चहा पाहिजे. चहा वगैरे छान घेतला, गुड्डे बिस्किट खाल्ला मी चहाबरोबर. आणि या दोघांना मी असं नाश्ता खाली प्लेटमध्ये काढून दिला. आई, मी, अर्णव, आम्ही तिघांनी नाश्ता मस्तपैकी एन्जॉय करत खाल्ला. आईने अर्णवसाठी पुलाव बनवला होता, तो पुलाव पॅक केला. आणि टिल दॅट टाईम मी देव वगैरे घासून घेतले. गुरुवार होता, देवपूजा करायचीच होती आणि कारण 2 दिवस झालं देवपूजा केली होती, पण असं देव वगैरे घासून देवारा घासून पूजा करायला वेळ नव्हता भेटत. सो आज गुरुवार होता म्हणून साठी उंबरठ्याची पूजा पण करून घेतली. त्याचबरोबर देव घासून आणि देवारा पण क्लीन वगैरे करून टाकलं व्यवस्थितपणे. आणि आज मठातही जायचं होतं, पण मठात काही जायला भेटलं नाही मला. सो असो, पण एक आहे की गुरुवारी जी ऊर्जा असते ना देवपूजा करायला, किंवा असं कंटाळा येत नाही, पण इतर दिवशी थोडं आपण टाळाटाळ करतो की नाही ठीक आहे बत्ती लावून घेऊया फक्त. मग अर्णवची बॅग वगैरे पॅक केली आणि स्कूलला जाण्यासाठी तो स्वतःच रेडी झाला. देवपूजा वगैरे करून ऑलरेडी घेतली होती मी, बत्ती वगैरे लावली, छान घरातून पूर्ण धूपबत्ती दाखवली. आणि ते सानू पण मला मध्ये मध्ये आवाज देत होती, पण आज तिला घ्यायला मला वेळच नव्हता. अर्णवला फार गरम होत होतं आणि मला येताना रिटर्न असं मी स्कार्फ वगैरे बांधून येताना टमॅटो वगैरे घेतला. आणि संध्याकाळी आम्ही दुपारी आम्ही जेवलो. आईनेच आज भांडी वगैरे घासली. सकाळी मी कपडे जी धुवून गेली होती ती वाळत घातली नव्हती, गॅलरीत छान वाळत वगैरे घातली. आमच्या गॅलरीत भरपूर झाडं मी लावली होती आधी, पण आता सध्या तरी मी पूर्ण झाडं काढलेत. 2-3च आम्ही ठेवले. हे जे झाड दिसतं ना जास्वंदीचं, हे माझ्या आजीने मला दिलेलं आहे. छोटंसं होतं, आता फार मोठं झालं आहे. फुलंही छान येतात त्या झाडाला. आणि संध्याकाळी अभ्यास वगैरे केला अर्णवने, आईने छान नजर वगैरे काढली. आणि मी बोलली की आम्ही बाहेर जेवायला जाणार होतो, तसंच आम्ही चौघंही रेडी झालो. रोहित आलं ऑफिसवरनं, तर वेस्ट स्ट्रीटमध्ये आम्ही जेवायला गेलो, ॲनिव्हर्सरी होती म्हणून. सो अर्णवची घाई चाललेली, कधी जेवण येणार कधी जेवण. सो फायनली जेवण आलं आमचं. छान गप्पा गोष्टी करत एन्जॉय करत आम्ही जेवलो. आणि बरं वाटतं फॅमिली आपली बाहेर कधी गेली जेवायला तर खूप छान वाटतं. आईस्क्रीम मागवली, सोडा मागवला, केकही मागवला रोहितने. खूप एन्जॉय केलं आणि असा नवरा भेटायला खरंच खूप नशीब लागतं. सो खूप एन्जॉय केलं. सो अशी होती माझी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. थँक्यू.